दर्यापूर तालुक्यातील यात्रा श्री संत गाडगेबाबा कर्मभूमी यात्रा महोत्सव या नावाने ओळखली जाते। 1 महिन्याची यात्रा तर गाडगेबाबांची कर्मभूमी असलेला श्री क्षेत्र ऋणमोचन आमला येथे भरते। कर्मभूमीच्या आवारामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या समाजाचे समाज बांधव गाडगेबाबांच्या नावावर एकत्र होतात। त्यामध्ये खास करून वाशिम, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद आदी मराठवाड्याचे भाविक भक्त बाबांच्या या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी येतात। एवढेच काय तर ते भाविक भक्त देखील बाबांच्या भूमीची माती कपाळाला लावून सोबत नेताना दिसतात। ते मुक्कामी येत असल्याने या ठिकाणी संस्थेचे प्रमुख विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रभर चहा, बिस्किट, टोस्ट, खारी इत्यादी वाटण्याचा उपक्रम रेडे परिवाराचे मुखिया हरिभक्त परायण सप्त खंजिरी वादक भरत महाराज रेडे यांनी सुरू केला। तो उपक्रम संपूर्ण रेडे परिवार, 3 मुलं सुना विशेष प्रामुख्याने वैशाली रेडे, माधुरी रेडे व ऋषिकेश रेडे व खास करून सहभागी होतात। नलिनी रेडे या सुद्धा सर्वांसोबत सहभागी होतात। हा उपक्रम गेल्या 17 वर्षापासून सुरू असून त्या उपक्रमाबद्दल श्री संत गाडगे महाराज बालगृह बनोसा दर्यापूर संस्थेच्या वतीने पत्रकार अमोल कंटाळे व त्याचबरोबर सेवाधारी फ्रेंडशिपता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप अरबट यांच्या हस्ते नारळ दुपट्टा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक गजानन देशमुख यांनी करून सर्वांना धन्यवाद देत रेडे परिवाराचे अभिनंदन करण्यात आले। त्यावेळेस नंदकिशोर गुमडे, राजू पुणकर इत्यादी उपस्थित होते। जवळपास 15-16 वर्षापासून हा कार्यक्रम इथे सुरू आहे। ही जे बाहेरगावची जी मंडळी येते जवळपास 5-6 जिल्ह्यातून लोक इथे येतात। तसे तर संपूर्ण महाराष्ट्रातून येतात, पण विशेषतः लोणार, सिंदखेड राजा, त्यानंतर वाशिम, नांदेड, अमरावती, अकोला अशा दूरदूरचे लोक इथे येतात आणि त्यांना संध्याकाळच्या वेळेस चहा मिळावा, त्यानंतर ब्रेड मिळावे, बिस्किट मिळावे, कारण थंडीचे टाईम आहे। थंडीच्या टाईमात सगळ्यांना काही मिळत नाही आणि इतर व्यवस्था ही संस्था सगळीच करते, पण त्या मानाने जास्तीत जास्त लोकांना मिळावं असा एक उद्देश पाठीशी घेऊन आजच्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। आता जवळपास नाही म्हटलं तरी साधारणतः 2-3 हजार लोकांना चहा वाटला, बिस्किट वाटलं, ब्रेड वाटले। आदरणीय बापूसाहेब देशमुख आम्हाला खूप मदत करतात आणि त्यांनी सांगितल्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे। दर्यापूरचे आदरणीय देशमुख साहेब ते सुद्धा आम्हाला खूप मदत करतात। अमरावतीची सुद्धा अनेक मंडळी मदत करतात आणि म्हणून या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि रोजही या कार्यक्रमाला उद्यासुद्धा सकाळी आम्ही अशाच पद्धतीने सुरू करणार आहोत। आता सुद्धा सुरू केलेले जवळपास पूर्ण गंध भरून वाटप चहाचा आम्ही केलेला आहे। पुढे सुद्धा अशाच पद्धतीने सगळ्यांना आम्ही वाटप करू, उद्यासुद्धा वाटप करू। जय गुरुदेव। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।